गुन्हेगारांचा कर्दनकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। शेतात काम करणाऱ्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते। मात्र तपासादरम्यान महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून उपसरपंच असलेल्या महिलेच्या पुतण्यानेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात अखेर निष्पन्न झाले आहे। लता धावडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी यवत पोलिसांनी सतीलाल मोरे तसेच अनिल धावडे या 2 आरोपींना अटक केली आहे। अधिक माहितीनुसार दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत 7 डिसेंबर 2024 रोजी शेतात काम करणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ऊसाच्या शेतात फरफडत नेले आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली अशी चर्चा होती। लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यातच मृत्यू झाल्याचा गाजावाजा आरोपी आणि ग्रामस्थांनी केला होता। बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र ते घटनास्थळी पोहोचण्याआधीच महिलेचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता। महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आले। या रिपोर्टमध्येही गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतले नाही। सुरुवातीलाच या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आली होती, कारण वन विभागाने देखील हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती। यानंतर पुन्हा एकदा मृत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत करण्यात आले। वन विभागाने केलेल्या शवविच्छेदनात कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून महिलेचा मृत्यू झाला नसल्याचा अहवाल प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर पोलिसांना प्राप्त झाला। त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। आरोपींनी महिलेच्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून आपसात संगनमत करून लता धावडे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता। महिलेचे तोंड आणि डोकं दगडाने ठेचून तिला जीवे मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी फिर्याद दिली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक PH संपांगे करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।